हेलो। नमस्कार। अरे मॅडम झाल्या. हाँ हाँ नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार। सोनाली तुझा व्हिडिओ चालू कर. फेसबुक सुरू होत आहे हा. हो हो फेसबुक सुरू झालंय. सुरू सोनालीला करा. राईट्स दे पटकन. हो एक मिनिट. प्रवीर सोनालीला राईट्स दे पटकन. हो मॅडम आल्या की 1 मिनिट घेते. हाँ मी स्टार्ट। हाँ हा मॅडम आले. अरे वा मॅडमनी हाँ सुद्धा एकदम पर्यावरण हाँ दिन. पर्यावरण दिन. पर्यावरण एकदम एकदम दिन। छान छान छान. ओके फेसबुकवर लाईव्ह दिसतंय. सुरू झालं फेसबुकवर. ओके सुरू झालं. चला सोनाली टू ओके दादा. स्टार्ट. चलो बेस्ट ऑफ लक. स्टार्ट. बाकी you. सगळे सगळे धन्यवाद. व्हिडिओ ऑफ. टू स्टार्ट. 2 मिनिट्स दादा. मी तुम्हाला चौघांनाच फ्रेमवर घेते. आत्ता केलेस ते बरोबर आहे सोनाली. ओके आत्ता सगळ्यांना पहिल्यांदा ठेव आणि नंतर मग तिघांना पिन कर. ओके आत्ता सगळे पार्टिसिपेंट्स असू देत तुझे. ओके चालेल. आता आधी सगळ्यांना एकत्र येऊ दे. सगळे पार्टिसिपेंट आधी हा, असू आत्ता दे. सगळे 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 येऊ सगळे दे. आपापला व्हिडिओ ऑन करून घ्या. आपापला म्यूट आणि अनम्यूट व्हिडिओ ऑफ तुम्ही पण डायरेक्टली करू शकता. हम्म, आणि सगळे येऊ अभिजित हा. सगळ्यांचा फोटो पण काढून घे एक. हो हो काढतो मी. ते होस्टने ते सोनाली होस्ट करते. चालू झालं का? होस्टने डिसेबल केलं व्हिडिओ. हो. नाही बस. सगळ्यांची व्हिडिओ ऑन आहेत दादा. नाही, डिसेबल माझा झाले. हा सगळ्यांचे. ओके पहा बरं. आता नाही. बघा. आले. नाही. फेसबुकला आता वीणा मॅडम दिसत आहेत, गणेश दिसतोय, तनुजा मॅडम दिसत आहेत आणि नेसरी सर दिसत आहेत. हम्म. माझाही डिसेबल आहे. नाही मी सगळ्यांचे व्हिडिओ ऑन केले आता. मला वाटतं आता स्टार्ट करायला हरकत नाही. सतीश दादा. माझा नाहीये. ओके औदुंबर झाली. माझा पण दिसत नाही सर. आला हा बघा. औदुंबर नाही, पाटील साहेब नाही. 3 ओके. पिन केल्यामुळे केलं असेल, झालं असेल कदाचित तिघांना. ओके ओके. येस. आले आता सगळे. यस. आले सगळे आले. अभिजित फोटो काढून घे एक. सोनालीच कळेल. सोनाली येस काढला. ठीक आहे. हा चलो स्टार्ट. रोल. स्टार्ट. नमस्कार सर्व राग दरबारी पेजवरती व्हिजिट करणाऱ्या देशभरातल्या मराठी बांधवांना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि जागतिक पर्यावरण दिनाच्याही शुभेच्छा. आज पहिला उपक्रम म्हणून पेजवरती आपण सर्वजण लाईव्ह चर्चा करत एका महत्वाच्या विषयावरती. हे आता गेले 2.5 ते 3 महिने आपण कोविडच्या समस्येला तोंड देऊन घरामध्ये बंदिस्त होतो. त्यावरती एक सेंट्रलाइज एजन्सी म्हणून आयुष मंत्रालय काम करत होतं. त्या आयुष मंत्रालयामध्ये काम करणारे 2 ज्येष्ठ अधिकारी, योगायोगाने ते पती पत्नी आहेत, असे अधिकारी आज आपल्या चर्चेसाठी उपलब्ध आहेत. मी आधी त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर मनोज नेसरी आणि डॉक्टर तनुजा नेसरी. नमस्कार. नेसरी हे गाव म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवेल की आपल्या सरळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातो. जेव्हा बेहलोल खानला तसेच सोडून दिलं का, जेव्हा आपल्या शिवाजी महाराजांनी विचारलं तेव्हा 7 जे वेगात दौडले 7 वेगात दौडले 7 असा एक काव्य आहे. आता हे नेमका वेडात दौडले. तर त्या खिंडीमध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये छोट्या घडलं, त्या गावात जन्मलेले केसरी सर आज आपल्या समोर आहेत दरबारी पेजवरती. आणि
त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्ध पत्नी डॉक्टर तनुजा नेसरी. नमस्कार. सुरुवात करण्याच्या आधी आजचं जे महत्व आहे वटपौर्णिमेचं, त्याच्यापासून की वटपौर्णिमा म्हणजे वडाचं झाड जे ऑक्सिजन पुरवतं आणि आयुर्वेद याचं एकमेकांचे साम्य, याचं एकमेकांचं नातं आहे. ते नातं उलगडून तनुजा मॅडमना विचारतो की वडाचं महत्व काय आहे आणि नेमकं आजच्या दिवसाचं महत्व काय आहे. हा, नमस्कार. मुख्य म्हणजे आज एक विश्व पर्यावरण दिवस आहे. योगायोगाने सावित्री आणि जागतिक पर्यावरण दिवस असे दोन्ही दिवस योगायोगाने एकत्र आलेले आहेत. तर आज आपण जे सगळ्या जगामध्ये एक करोना क्रायसिस बघतो आहे की आपण निसर्गाच्या जवळ आहोत आणि निसर्गाशी तादात्म्य ठेवणं आणि निसर्गाशी एक हार्मोनी असणं, याला आयुर्वेदाने स्वास्थ्य म्हटलेलं आहे. आणि पर्यावरणाचा समतोल झाला तर आपल्या शरीराचा, शरीर मन आणि आपल्या संपूर्ण आरोग्याचाही समतोल साधला जातो. याच्यापासून आपण दूर गेलो तर जे आज आपल्याला सर्व दिसतंय तर ते अस्वास्थ्य होतं. तर या पर्यावरण म्हणजे ज्याला आपण जननी म्हटलंय, माता म्हटलेलं आहे, अशा प्रकृतीला देवासमान मानले. त्यामुळे आजही पर्यावरणाचं जे आज एक थीम आहे जगामध्ये की सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जी एक वैविध्यता आहे भारतामध्ये, परंपरेची, देशाची, भाषेची, सगळ्याची वैविध्यता आहे. पण ही प्रकृतीची जी वैविध्यता आहे, निसर्गाची वैविध्यता आहे, ती टिकवून ठेवलं तर त्याचं आपण रक्षण केलं तर निसर्ग आपलं रक्षण करेल. हा एक मुख्य मेसेज त्याच्यामध्ये आहे. आणि मुख्यतः वडाची पूजा करणं, तर आपल्या आपण जर आधीचं बघितलं वट सावित्री, सत्यवान आणि सावित्री, आणि त्यांनी पुन्हा जन्म म्हणजे मृत्यू पावलेला परत जन्माला आलं होतं. आणि या दिवशी सर्व ज्या सौभाग्य कांक्षिणी आहेत आणि त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला 7 फेऱ्या घालतात. त्याचं वडाचं महत्व असं आहे की आपण बघितलं तर ते 300, 400, 500 वर्ष वड जगतो, तर त्याचा दीर्घायुष्याशी संबंध आहे. आणि वडाचं झाड हे आयुर्वेदामध्ये त्याचे जे वटांकुर आहेत हे पुंसवन विधी म्हणजे प्रोजेनी जशी हवी तशी आपल्याला संतती असावी याच्यासाठी वापरलं जातं. आणि वडाच्या झाडामध्ये एक लॉन्जिव्हिटी म्हणजे दीर्घायुष्य देणं याची क्षमता आहे. वडाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे. म्हणजे वडाच्या त्याची त्वक म्हणजे त्याची साल, त्याची पानं, त्याचा चीक, त्याची मुळं, त्याचं फळ, या प्रत्येकाचा आपल्या आरोग्यासाठी संबंध आहे. ते छाया तर देतच, मुख्य म्हणजे आपण सांगितलं तसं ऑक्सिजनही खूप देतं आणि अनेक गोष्टींनी याचा संबंध आहे, म्हणून याची पूजा करावी. आणि याला जोडूनच पुढे बरोबर, याला जोडूनच पुढे प्रश्न विचारतो की मला चांगलं आठवतं की माझी आणि आपली पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा आपण दिल्ली गव्हर्नमेंटच्या एका प्रोजेक्टवर काम करत होता जिथे 100 एकर जमिनीवरती विविध प्रकारचे प्लांटेशनचं काम मोठं आपण हाती घेतलं होतं. आणि मुळात आपली डॉक्टरेट पण त्याच विषयावरती आहे. तर नेमकं ते दिल्लीमध्ये तो प्रोजेक्ट आपण कसा उभा केला आणि नुसतं वडाचं झाडच म्हणून नाही तर आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या गच्चीमध्ये, आपल्या वैयक्तिक गार्डन मध्ये आणि एकूणच शेतामध्ये जर असा प्लांटेशन करायचा असेल तर प्रमुख महत्वाची अशी काय झाडांची रचना असावी, तो सेकंडरी प्रश्न झाला. पण मुळात तुम्ही दिल्लीमध्ये तो प्रोजेक्ट काय केला होता? आम्ही दिल्लीमध्ये गेले 8 वर्ष आहे आणि दिल्लीमध्ये सुरुवातीला आले तर दिल्ली गव्हर्नमेंटचं जे चौधरी ब्रह्मप्रकाश आयुर्वेद चरक संस्थान, इथे मी ॲडिशनल डिरेक्टर अकॅडमिक आणि याच विषयाची म्हणजे ट्रॅडिशनल फार्माकोलॉजी, वनस्पतीशास्त्र या विषयाची मी प्रोफेसर म्हणून जॉईन झाले. आणि दिल्ली सरकारने या संस्थेला 100 एकर जमीन दिली. त्यातल्या 70 एकरमध्ये आम्ही एक औषधी वनस्पतीचं उद्यान, जसं जगामध्ये क्यू गार्डन आहे लंडनमध्ये, तर दिल्लीमध्येच एक बायोडायव्हर्सिटी पार्क आणि क्यू गार्डन सारखंच एक मेडिसिनल प्लांट गार्डन उभं करावं असा प्रकल्प राबवला. तिथे आम्ही नक्षत्र उद्यानही केलं आणि तिथे जी लागवड जी आता आपण म्हणाली तसं नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड, ज्याची CEO म्हणून काम करायचं गेले वर्षभर मला संधी मिळाली. तर हे नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डाच्या
बोर्डाचं भारत सरकारच्या अंतर्गत आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत हे बोर्ड आहे, जे वनौषधींची लागवडी संबंधी अनुदान देतं. तर त्यांचं अनुदान घेऊन आम्ही तिथे वनौषधींची लागवड केली. वृक्षांची लागवड केली 50 एकर जमिनीवर, की जी आता ज्याचा उपयोग आता सर्वांना होतो आहे. आपण जी लागवड केली असाल त्याचं एक छोटंसं प्रतीक म्हणून आपल्या बॅकग्राऊंड मध्ये आणि सरांच्या बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या दिसतायत. त्यातनं कळतंय की एक छोटंसं स्वरूप काय असू शकेल आणि त्याचं भव्य स्वरूप काय होऊ शकतं ते प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट करण्यासारखंच ते गार्डन झालंय असं दिल्लीकर धन्यवाद. सगळेजण म्हणतात. मी नेसरी सर, मनोज सर माझा रोख वळवतो. जेव्हा वडाचं झाड पुन्हा एकदा आपण वटपौर्णिमेला येतो ते ऑक्सिजन भरपूर पुरवतं, परंतु जो उपलब्ध ऑक्सिजन आहे तो आपल्या शरीरात पूर्णपणे घेण्यासाठी म्हणून जी यंत्रणा आपल्याकडे असायची ते म्हणजे योगासनं, योगविद्या, आणि त्याकडेच इतकी वर्ष बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं होतं. आपण आयुष मंत्रालयामध्ये प्लॅनिंग विषयामध्ये सुरुवातीपासून होता आणि त्याच्यामध्ये योग गेल्या 5 वर्षामध्ये जो जागतिक पातळीवरती जर नेला गेला तर हा ऑक्सिजन आणि वटपौर्णिमा, ऑक्सिजन आणि योग याचं साधर्म्य काय आहे, नेमकं महत्व काय ते आपण सांगाल? आपला आवाज अनम्यूट करावा लागेल सर. आपला आवाज नाही पोहोचत आहे. हा, आता होईल. पुन्हा सुरुवातीपासून. हा आपला आपण जो प्रश्न विचारला हा अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण आज पर्यावरण दिवस आहे आणि ज्यावेळेला आपण पर्यावरण दिवस म्हणतो तर त्यावेळेला केवळ ऑक्सिजन हा हवेतला नव्हे तर हवेतला ऑक्सिजन, पाण्यातला ऑक्सिजन, जमिनीमधला ऑक्सिजन या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे आणि एकूण संपूर्ण हा जो पर्यावरण आहे त्याचा एकत्रित विचार केला पाहिजे. आणि हे जेव्हा पर्यावरण म्हणतो तर पर्यावरण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूत ही सांगितली गेली आणि त्याचबरोबर दिक, काल, आत्मा आणि मन हे 4 अजून पदार्थ सांगितले. असे आयुर्वेदाने एकूण 9 पदार्थ सांगितले आणि हे सर्व 9 पदार्थ ज्या वेळेला संतुलित असतील, आपापल्या गुणधर्माने सिद्ध असतील, युक्त असतील, तर त्यावेळेला पर्यावरणाचा आपण समतोल साधला असं म्हणू शकतो. आणि हे करण्याकरता आपल्याला ह्या सर्वांचा समतोल साधला पाहिजे. या सर्वांचा जो प्रत आहे ती चांगली सांभाळली पाहिजे आणि याचा उद्देश असा आहे की आयुर्वेदाने म्हटलं की यत् पिंडे तत् ब्रह्मांडे, म्हणजे जे सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे आणि जे आपल्या शरीरामध्ये आहे तेच बाहेर सृष्टीमध्ये आहे. तर त्यामुळे बाहेर जे जे वाईट परिणाम आपण करणार आहोत तर ते परिणाम आपण स्वतःवरच करणार आहोत आणि म्हणून या सर्वांचा समतोल साधला पाहिजे हे एक मला सांगावंसं वाटतं. आणि आपण जो योगाचा प्रश्न विचारला तर तो मन आणि आत्मा हा जो भाग आहे तो यांच्याशी निगडीत आहे. म्हणजे शरीर तर आहेच आहे, पण त्याचबरोबर मन आणि आत्मा ह्या जेव्हा तिघांची सांगड ही जेव्हा अतिशय संतुलित असते तर त्यावेळेला स्वास्थ्य राहतं आणि म्हणून योगाचं अतिशय महत्व आहे. आणि ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांनी ज्या वेळेला UN मध्ये हा प्रस्ताव मांडला आणि जगामधल्या सर्व देशांनी त्याला अनुमोदन दिलं आणि मग UN आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला, त्यानंतर योगाला फार मोठ्या प्रमाणामध्ये एक चालना मिळाली, त्याचा एक प्रसार झाला आणि सर्व लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याला आत्मसात केलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्यामध्ये काही प्रश्न उद्भव केले होते, परंतु नंतर हे सर्व प्रश्न मावळले आणि योग हा कुठल्याही धर्माचा नाही, कुठल्याही जातीचा नाही, तो सर्व मानव जातीच्या कल्याणाकरता आहे. बरोबर. अशा पद्धतीनं आपण योगाला संपूर्ण जगामध्ये प्रमोट केलं आणि याच्याकरता आपण विविध उपाय आपण अवलंबले. तर त्याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल डे ऑफ योग जो आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस, तो खूप मोठ्या प्रमाणावरती आपण सेलिब्रेट करतो आणि मग केवळ भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तो केला जातो आणि संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे इंडियन हाय कमिशन, इंडियन एम्बसीज आहेत तर त्यांना आणि सर्व जगामध्ये ज्या ज्या विविध योगाच्या संघटना आहेत त्यांना, या सर्वांना आपण प्रोत्साहित करतो
आणि त्यांच्या माध्यमातून हा योग दिवस साजरा केला जातो. आता 21 तारखेला पुन्हा योग दिवस आहे आणि त्याही बरोबर. वेळेला आपण हा योग दिवस सेलिब्रेट करणार आहोत. फक्त यावेळेला कोविडचा त्याच्यावरती एक सावट आलेला आहे, पण होय. तरीही त्याला न बसता आपण हे करणार आहोत. मी आणि पुन्हा हा बोला, सांगा. तर या योगामध्ये एक जो भाग आहे प्राणायाम, तर प्राणायामामुळे आपली श्वसन संस्था जी आहे ही श्वसन संस्था चांगली होते, सुदृढ होते, ज्याला आपण प्राणवह स्रोतस म्हणतो. बरोबर. आणि प्राणवह स्रोतस म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम हे दोन्ही एकत्र. आणि हे जर का चांगलं असेल तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहील आणि हे जर का सुदृढ असेल तर कोरोना सारख्या व्याधीपासून बचाव होण्यासाठी आपल्याला याच प्रश्नाकडे मी पुन्हा तुमच्याकडेच वळतोय की आता कोरोनामुळे जे लॉकडाऊन मध्ये सगळे घरात बंदिस्त आहेत त्याचा सदुपयोग करणाऱ्यांनी नक्की योगाचा वापर केला, योगासनं केली, त्याच्यासोबत प्राणायामाला जोडलं आणि त्यामुळे बऱ्यापैकी गेले 5 वर्ष जे प्रयत्न चालू आहे योगा प्रचारित करण्याचा त्याचा मोठा उपयोग झाला. आणि ज्या कारणामुळे आता सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहेत, ज्या प्रकारचा आजार आणि त्याचे सिम्पटम्स आहेत ते सरळ ज्या रेस्पिरेटरी सिस्टमला ते अटॅक करतं त्यासाठी हा अत्यंत उपयुक्त मार्ग आधीपासूनच भारताकडे होता. आणि त्यामुळेच यामध्ये सर्व जगभरामध्ये ॲलोपॅथी ही प्रमुख सेंट्रल एजन्सी म्हणून काम करते आहे संशोधनामध्ये. तरी सुद्धा भारतामध्ये एक दूरदृष्टी ठेवून आयुष मंत्रालय हे सेंट्रल पॉइंट ठेवला गेला आणि आयुष मंत्रालयानेच संपूर्णपणे या सगळ्या त्याच्यावरच्या उपचार शोधण्याची प्रक्रिया नंतरची पण इम्युन बुस्टिंग यावरती मोठं काम केलं. तर त्यामध्ये आयुर्वेदाचा जो किट बनलं त्या किटमध्ये आणि त्या पॉलिसीमध्ये आपला सहभाग काय होता आणि त्यानंतर मी मॅडमना विचारेन ते किटमध्ये असं काय आहे की त्या वैशिष्ट्यामुळे सगळ्यांना उपयोग होईल. मनोज सर, आपण हे सांगा की या कोविडच्या संदर्भामध्ये आयुष मंत्रालय नेमकं काय करत होतं आता? या कोविड मध्ये ज्या वेळेला लॉकडाऊन झालं आणि भारतामध्ये 11 मार्चच्या आसपास कोविडची पहिली केस आली तर त्यावेळेला ही विचार चालना सुरू झाली की आपण ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. आणि हा नवीन व्याधी असल्यामुळे सुरुवातीला कोणालाच कल्पना नव्हती की याला कसं तोंड द्यायचं. परंतु संपूर्ण जगामध्ये भारत हा पहिला देश असा आहे आणि आयुष मंत्रालय हे पहिलं मंत्रालय असं आहे की आपण कोरोनासाठी कुठला एखादा औषध किंवा कोरोनासाठी वॅक्सिन हे शोधण्यापेक्षा आपण प्रतिकार क्षमता जी आहे ती वाढवण्यावरती आपण भर दिला. आणि याला आयुर्वेदामध्ये म्हटलं व्याधी क्षमत्व. आणि व्याधी क्षमत्वाचे 2 भाग आहेत. एक पहिला भाग आहे म्हणजे जे व्याधीचं बल आहे, म्हणजे जो डिसीज आहे तर त्याचा बल तो किती मोठ्या प्रमाणामध्ये किती तीव्रतेने तो व्यक्त होतो हा एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे तो डिसीज जो आहे तो व्याधी जो आहे तो होऊ नये हा दुसरा भाग झाला. आणि या दोन्ही पद्धतीनं आपण ही जी ऍडव्हायझरी आहे ही आपण तयार केली. आणि ही ऍडव्हायझरी करताना आयुष मंत्रालयाचे सर्व जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांचा, आमचे जे सेक्रेटरी आहेत वैद्य राजेश कोटेचा त्यांचा, त्याच्यानंतर आमचे मंत्री, प्रधानमंत्र्यांचं कार्यालय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, CCRS या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि या सर्वांनी आपापले इनपुट देऊन तर त्यातनं ही एक ऍडव्हायझरी निर्माण झाली. आणि याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये ICMR पण त्यांचे इनपुट दिलेले आहेत. आणि ही जी ऍडव्हायझरी केली ही संपूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे. म्हणजे याला आयुर्वेदाचाही शास्त्रधार आहे आणि जे आधुनिक विज्ञान आहे ज्याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्याचाही त्याला आधार आहे. आणि अशाने ही ऍडव्हायझरी आपण तयार केलेली आहे. मॅडम, मी मॅडमला विचारत होतो की जे मनोज सर सांगत होते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेदा त्याच्या स्थापनेपासून आपण त्याच्याशी संबंधित आहात. आणि त्या एम्स मध्ये या विषयामध्ये नेमकं जे किट बनलं तर त्यामध्ये नेमका त्याचा कुठले प्लांट्स वापरले गेले, त्याच्यात केलं गेलं आणि ते जी ऍडव्हायझरी आहे त्याच्यामध्ये आपला नेमका त्याच्यात काय रोल होता? ही जी ऍडव्हायझरी आहे ही जसं आता डॉक्टर मनोज नेसरींनी सांगितलं तर त्याप्रमाणे ही ऍडव्हायझरी ही सेल्फ केअर मेजर, म्हणजे अख्खं जग जेव्हा लॉकडाऊन मध्ये आहे आणि बाहेर जाऊन गुळवेल सुद्धा आणून घेता येत नाही तर घरातल्याच वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये दालचिनी, मिरी, सुंठ,
काळ्या मनुका, तुळशी म्हणजे हे घरातलंच मसाल्याचा डबा, ही आजीबाईचा बटवा, किचन हा. रेमेडीज त्यांनी घेऊन आपण आपलं रोगप्रतिकारक क्षमता कशी मजबूत करावी अशी ही ऍडवायझरी आहे. बरोबर. त्याचा आम्ही उपयोग केला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूटनी एक प्रॅक्टिशनर्स गाईडलाईन तयार केला. ऍडवायझरीचे एव्हिडन्सेस गोळा करणं, याच्यामध्ये सुरुवातीपासूनच सहभाग होता आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली. पण त्यानंतर असं एक ठरलं की प्रत्येकाने जे कोविड वॉरियर्स आहेत म्हणजे फ्रंटलाईन वॉरियर आहेत अशांच्या त्यांचं जर आरोग्य चांगलं ठेवलं म्हणजे हेल्थ केअर वर्कर असू दे किंवा बाकी जे पोलीस असू दे, सफाई कर्मचारी असू दे, तर त्यांच्यासाठी आपण काही करून ह्या ऍडवायझरीचाच वापर करून त्याचं मुख्य म्हणजे डेटाबेस जनरेट केला पाहिजे. कारण आज जगामध्ये आपण म्हणतो की आवळा चांगला आहे, पण किती लोकांनी आवळा खाल्ला आणि बरा झाला असं डॉक्युमेंटेशन नाहीये. तर एक ऍडवायझरीचं डॉक्युमेंटेशन करणं यासाठी जसं आरोग्य सेतू बरोबर आयुर्वेद संजीवनी ऍप पण बनवलं. त्याच्यामध्ये लीना छत्रे, अभिजित गोडबोलेंच्या मिसेस त्यांचा पण महत्वाचा वाटा आहे. तर आणि डॉक्टर नेसरी आणि सगळ्यांचाच. तर आम्ही एक दिल्ली पोलीस हे 80,000 दिल्ली पोलीस आहेत आणि आम्ही एक दिल्ली पोलीस विभागाबरोबर आयुर रक्षा म्हणून प्रोजेक्ट सुरू केलंय आणि एकाच वेळी त्याला लार्जेस्ट कोहोर्ट स्टडी म्हणतात तसा आम्ही सुरू केला. आणि त्याची टॅगलाईन अशी आहे की करोना से जंग, दिल्ली पोलीस के संग. आणि त्यामध्ये आम्ही एक असं म्हटलं की काढा करावा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्याच गोष्टी कराव्यात. पण जो दिल्ली पोलीस किंवा कुठलाही पोलीस कर्मचारी जो 16 तास काम करतो, त्याला चहा प्यायला पण वेळ नाही, वेळेवर जेवायलाही वेळ नाही, तर त्याच्यासाठी रेडीमेड फॉर्म मध्ये काढा, म्हणजे काढा नाव काढा आहे, पण ते तुळस आणि आता मी सांगितलं तसं दालचिनी, काळी मिरी, सोंठ यांचं हर्बल टी आहे, चहाचा मसाला आहे तो. जे गरम पाणी उकळून 1 चमचा टाकलं आणि 1-2 मिनिटं उकळून गाळून घ्यायचंय ते, की ज्याच्यामुळे एक अँटीव्हायरल आणि इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करणारं ते एक रेडीमेड औषध आहे. तर आम्ही काय केलं की गुळवेल जी इम्युनो मॉड्युलेटर आहे, गुळवेल रोज घ्या असं म्हणतो आम्ही, गुळवेलीच्या गोळ्या IMP करून घेतल्या. तर त्याचा संशमनी वटी असं मार्केटमध्ये म्हणतात. तर तो एक किट तयार केला, आयुरक्षा किट, की ज्याच्यामध्ये गुळवेल म्हणजे मी इथं आता ठेवलेली पण आहे संशमनी वटी, ती त्या 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ आणि काढा रेडीमेड फॉर्म मध्ये तो एक तयार केला. आणि जे आता ऍडवायझरीत सांगितलं की नाकामध्ये जर तुम्ही तेल कुठल्याही प्रकारचं ऑइल फॉर्म मध्ये म्हणजे तेल, तूप म्हणजे तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा औषधी तेल किंवा कोकोनट ऑइल असं काही लावलं तर एक लॅमिनेशन म्हणजे एक गार्ड तयार होतं आणि बायोमास्क तयार होतं. कारण ऑइल हे गार्डिंग करतं, ब्रीच करतं आणि त्याच्यातून व्हायरसची एंट्री नेझल एपिथेलियम मध्ये होत नाही, नाकात होत नाही. म्हणून एक प्रोटेक्टिव्ह असं आम्ही अणुतेल जे आयुर्वेदामध्ये रेडीमेड मिळतं, तर एक अणुतेलाची बाटली की ज्याच्यामधून प्रोटेक्शन होईल, ती कोणीही लावलं तरी सकाळी बाहेर जाताना आणि आल्यानंतर आपण 2 वेळ जर लावलं तर ते एक नॅचरल गार्डिंग होतं, बायोमास तयार होतो. आणि गुळवेलीच्या गोळ्या इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी आणि काढा असं ते किट केलं. आणि ऍडवायझरीत सांगितलं होतं की आवळा घ्या, कारण आवळा हा खूप प्रोटेक्टर आहे. आता आवळा घेतला तर एक सप्लिमेंट होतं, नॅचरल प्रोटेक्शन होईल आणि इम्युन सिस्टीम चांगली राहील. म्हणून आम्ही च्यवनप्राश पण त्याच्यामध्ये ऍड केला. हळदीने गुळण्या कराव्या म्हणून हरिद्रा खंडही त्याच्यात घातलं. असं एक आपण प्रोटेक्टिव्ह किट केलंय. आम्ही 80,000 लोकांना ते दिलं. सुशील गायकवाड जे आपल्या मंत्र्यांचे PS आहेत, त्यांनी आपल्या ग्रुपवरती पण त्याचा फोटो टाकला होता आणि आम्ही अनेक जणांना ते पुरवलेलं आहे आणि त्याचा फीडबॅक ही खूप चांगला आहे. आम्ही एकच अट टाकली की तुम्ही तुमची इम्युन सिस्टीमचा फीडबॅक आम्हाला द्या. नाही, आपण ही जी नवीन आजीबाईंचा बटवा जो नव्या पद्धतीने सगळ्यांसमोर आणला आणि तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडे तो प्रसारित पण झाला, प्रचारित पण झाला आणि इथे ते बनलेलं असल्यामुळे इथल्या अनेकांना त्याचा लाभ झाला. त्याच्यामध्ये सर्व दिल्लीतील सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि जे कोरोना योद्धा आहेत त्या सगळ्यांना त्याचा उपयोग झाला. आणि ते ऍडवायझरीच्या नुसार प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्तरावरती त्याचा उपयोग नक्की प्रत्येकजण करत असतील असा माझा अशी अपेक्षा आहे, असा माझा दावा आहे. पण मी पुन्हा नेसरी सरांकडे येतो, मनोजींकडे. हे सगळं करत असताना
आपण आयुर्वेदाने जे जे सुचवलंय आणि जे सांगितलंय ते नक्कीच आयुष मंत्रालय प्राधान्यानं सगळ्यांपर्यंत पोहोचवलंय आणि सगळेजण त्याचा अवलंब पण करत आहेत, हे नक्की आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडं युनानी आहे, होमिओपॅथी आहे, इलेक्ट्रोपॅथी सुद्धा एक प्रकार एकेकाळी प्रचारात होता. अशा वेगळ्या प्रकारच्या पॅथीच्या ज्याच्यातनं सगळ्यांची इम्युन सिस्टम कशी सुधारतील, तर त्याचा पण काही फीडबॅक घेतला गेला का? त्याच्यावरती पण काही काम झालं का आयुष मंत्रालयाकडनं? मनोजजी, प्रश्न चांगला विचारला होता. तर ही जी ऍडवायझरी आपण इश्यू केली तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक ऍडवायझरी जसं आता तनुजा मॅडमने सांगितलं की जी प्रधानमंत्र्यांनी सुद्धा ती ऍडवायझरी ट्विट केली आणि त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली, हा एक भाग झाला. आणि ही जी वनौषधी आहेत या वनौषधी सर्वसामान्यपणे सर्व सिस्टीम्स मध्ये म्हणजे आयुर्वेद, युनानी, सिद्धा या तिन्ही सिस्टीम्स मध्ये या वनस्पती वापरल्या जातात. आणि होमिओपॅथी ही जरी बाहेरून आपल्या देशामध्ये आली असली तरी आता होमिओपॅथीमध्ये बरीच सर्व ज्या इंडियन वनस्पती आहेत किंवा इंडियन फ्लोरा जो आहे तो होमिओपॅथी. तर त्यामुळे ही जी ऍडवायझरी आहे ही सर्व सिस्टीम साठी आहे आणि याचं आपण एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि त्याला त्या काढ्याला आयुष काढा असं पण नाव दिलं. त्याला फक्त आयुर्वेद असं पण म्हटलं नाही. मी सांगतो की प्रत्येक सिस्टीमची पुन्हा एक वेगळी ऍडवायझरी आपण इश्यू केली. तर त्याच्यामध्ये होमिओपॅथीची एक ऍडवायझरी आहे, त्याच्यामध्ये युनानीची ऍडवायझरी आहे, त्याच्यामध्ये सिद्धाची ऍडवायझरी आहे. आणि अनेक लोकांनी त्या त्या पद्धतीनं फॉलो करतात त्यांनी त्याचा वापर केला. हे मी स्पष्ट करू इच्छितो की इलेक्ट्रोहोमिओपॅथी अशा पद्धतीची कुठलीही पॅथी अस्तित्वात नाही आणि अशी कुठलीही मान्यता प्राप्त पॅथी नाहीये. याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. हा विषय वेगळा आहे, फक्त आपण विषय काढला. होय, सर्वांना तो माहित पण असावा म्हणूनच तो विषय काढला आपण केलं. हो, आणि त्याचबरोबर केवळ हे मंत्रालयानं स्वतःहून केलं असं नाही, तर याच्यामध्ये हेल्थ हा जो विषय आहे हा सर्व राज्यांच्या अधीन असणारा हा विषय आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकार त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरीज आणि चीफ सेक्रेटरीज या सर्वांबरोबर आपण अनेक मीटिंग घेतल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि त्यांना पत्रही लिहिली. आणि मग त्या स्टेट्स त्यांच्या ऍडवायझरीवरती आधारित आहेत आणि त्याचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रचार केला. आणि त्यामुळे तळागाळापर्यंत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत सर्व लोकांना ही ऍडवायझरी झाली. आणि मला असं वाटतंय की जवळजवळ 90 ते 95% लोक जे आहेत हे आता वापर करतायत. कारण आपण जो फीडबॅक घेतो, जे आपण जी एक आयुष संजीवनी ऍप म्हणून जे बनवलं आहे त्याच्या माध्यमातून फीडबॅक जेव्हा घेतो तर तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ 90 ते 95% लोक ही त्याचाच एक आउटकम म्हणून असं म्हणू शकतो की आज भारतामध्ये इतर देशांच्या मानानं आणि WHOच्या डिक्लेरेशनच्या मानानं जो डेथ रेट जो आहे तो 50% आहे. नक्कीच 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 7 आहे, भारतामध्ये आज 3 आहे. तर हे जर आपल्याला ते मिळालेलं आहे तर हे मुळात असं मला असं वाटतं की हे जे संपूर्ण कार्य जे केलेलं आहे त्याच्या माध्यमातून 5 वर्ष आपण योगाच्या माध्यमातून जे करतोय त्याचा हा परिणाम आहे. या सगळ्याचा एकत्रित हा परिणाम आहे की त्याच्यामुळे हा डेथ रेट कमी आहे. आपल्याकडे जवळजवळ 80% लोक जे आहेत ते असिम्प्टोमॅटिक आहेत. तर कोविड पॉझिटिव्ह असणं म्हणजे आपल्याला आजार झाला आयुर्वेद. त्यामुळे जोपर्यंत लक्षणं उत्पन्न होत नाहीत तोपर्यंत आजार होत नाही असं आयुर्वेद म्हणतो. आणि ही लक्षणं अतिशय सटल लक्षणं सुद्धा असू शकतात. तर ती जर नसतील तर आजार नसेल तर आपण असं म्हणू शकतो की कोविड पॉझिटिव्ह आहे किंवा नाही त्यापेक्षा 50% पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये बरे होत आहेत. त्यांचा बऱ्या होण्याचा कालावधी हा फार थोडा आहे, त्याच्यामुळे लवकर ते बरे होत आहेत. व्याधिक्षमत्व त्याचं चांगलं आहे आणि त्यामुळे त्याचा ओव्हरऑल जो जेवढा दुर्लक्षित होता किंवा त्याचं एक भय जे होतं ते आता बऱ्यापैकी कमी झालंय असं मला सांगावं वाटतं. याच्यामध्ये मी एक वाक्य सांगू शकतो जे आयुर्वेदानं सांगितलं. तर रसायन नावाची एक संकल्पना आयुर्वेदानं सांगितली. तर रसायन म्हणजे काय की सर्व शरीरातले जे आपले जे वेगवेगळे टिश्यूज आहेत तर त्यांना जे ताकद देतात, त्यांना जे स्ट्रेंथन करतं तर ते रसायन. आणि ह्याची जर ताकद चांगली असेल तर आपल्याला व्याधी होत नाही. आणि त्यामुळे आयुर्वेद काय म्हणतो रसायन घेतल्यामुळे काय होतं तर विषम अविषम भवती गात्रे. जे विष आहे ते अविष होतं.
डिटॉक्सिफाय होतं. हे आयुर्वेदानं सांगितलं, चरक संहितेनं सांगितलं आहे. विषम अविषम भवती गात्रे, गात्र म्हणजे शरीरामध्ये, गात्रम अश्मवत स्थिरी भवती, म्हणजे ते आपल्या शरीराला एखाद्या पर्वताप्रमाणे सुदृढ करतं, एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्याला ते दृढ करतं. हा त्याचा अभिप्राय आहे. थोडक्यात त्याची आपण जी वैदिक क्षमता केल्यामुळे आपण सुदृढ राहतो. बरोबर. याच्याच वरती जे महत्व आयुर्वेदाने सांगितलं आणि त्याचं महत्व ओळखून जागोजागी शेतकरी शेतांमध्ये म्हणा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावामध्ये आताच आज पर्यावरण मंत्र्यांनी जे डिक्लेअर केलं की त्या गावाचं एक स्वतःचं वन निर्माण करण्याची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्या बोर्डवर असणारे सतीश जाधव एक प्रश्न आपल्याला मनोजजी विचारणार आहेत, पण त्याआधी मी मॅडमना एक प्रश्न विचारतो आणि मग तो सतीश जाधव बोर्डवरती येतील. जे आपण सांगितलं की एकूण आता तुम्ही काड्यामध्ये काय काय असावं याची एक यादी दिली, परंतु जर प्रत्येकाने आपल्या किचन गार्डन म्हणा, आपल्या गॅलरी गार्डन असेल, आपली गच्ची गार्डन असेल किंवा मग शेतात असेल, साधारणपणे कुठल्या कुठल्या बेसिक इसेन्शियल वनस्पती आहेत ज्याच्यावरती तुम्ही पीएचडी केली, तर ह्या वनस्पती आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजेत, त्याचा नक्की कायम वापर होतो, अशी काही यादी जर सांगता आली तर ती जास्त उपयुक्त होईल आपल्या श्रोत्यांना. त्याचा म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे. आता जर आपण आपल्या म्हणजे 2 गोष्टी आहेत यामध्ये, की परसबाग असे एक संकल्पना आहे ज्याला किचन गार्डन असं म्हणतो. तर त्यामध्ये सध्याच्या काळामध्ये म्हणजे जे आता आम्हीही रोज वापरतो त्यामुळे मी सहज सांगू शकते. तर एक तर घरामध्ये तुळस ही असलीच पाहिजे आणि जी असते सकाळी रोज आंघोळ झाल्यावर तुळशी वृंदावनाला फेऱ्या घालणं हा एक परंपरा आहे. तो परंपरेचा भाग जर सोडला तर त्याच्यातलं सायन्स असं आहे, शास्त्रीय भाग असा आहे की तुळशीची पानं ही सर्दी, ताप, खोकला आणि मुख्यतः म्हणजे हा जो व्हायरल फीवर आहे त्याच्यामध्ये तुळशीचा रस आणि काळी मिरी असं एकत्र घेतलं तर तो लवकर कमी होतो. म्हणजे मलेरिया, डेंग्यू सारखे आणि इव्हन करोना सारखे व्हायरल आजार लवकर बरे होतात. पण तुळशीची पानं जर रोज घेतली तर इव्हन अँझायटी, फिअर म्हणजे अँझिओलायटिक आहे, म्हणजे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतं, म्हणून हे असलं पाहिजे. दुसरं म्हणजे पुदिना, पुदिन्याची चटणी घरात सर्दी, ताप, खोकला कमी करतं, त्यामुळे पुदिना हा पाहिजे. लेमन ग्रास ज्याला गवती चहा आपण म्हणतो तो असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या आणि आता जर वृक्ष म्हटलं घराच्या आजूबाजूला कॉलनीमध्ये तर कडुनिंब आहे, कारण कडुनिंबाचं काढा गेले अनेक दिवस आम्ही घेतोय आणि त्याच्यालाच आम्ही गुळवेल चढवली आहे. त्यामुळे गुळवेल आणि कडुनिंब जर आपण काढ्यात घातलं तर कुठल्याही प्रकारचं आजाराचं घाबरण्याचं कारण नाही, तो एक आत्मविश्वास आपल्याला मिळतो. आणि दुसरं आणि जे थोडंसं दुर्लक्षित असलेलं पण खूप महत्वाची वनस्पती ती अडुळसा. आणि अडुळसा कडू असते, त्याला शेळी, बकऱ्या कोणी तोंड लावत नाही, पण त्या अडुळशाची पानं जर वाफवून त्याचा रस घेतला मधाबरोबर तर अगदी जुना कुठलाही म्हणजे घशाला खवखवणं, सर्दी, ताप, खोकला, जुना खोकला ह्या कमी होतो. त्यामुळे या वनस्पती या असल्याच पाहिजेत घरामध्ये. म्हणजे ह्या नेहमीच्या सर्व आपण जे लावतो त्यामध्ये त्याचा प्रमुख म्हणजे समावेश पाहिजे. आणि अडुळशाची फुलं ही फार सुंदर असतात, त्यामुळे दिसाही तो फार चांगला दिसतो. येस, बरोबर. सतीशजी आपला प्रश्न होता, आपण मनोजजींना पण प्रश्न विचारणार होता, आपला आवाज अनम्यूट करा. माझे 2 प्रश्न आहेत. सर्वप्रथम माझं हे म्हणणं आहे की जर आपल्याला प्रत्येक गावोगावी जर आयुर्वेदाला पोहोचवायचं असेल तर अगोदरच भारत सरकारचे स्कीम आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र दिलेले आहेत. तर माझं एक म्हणणं आहे की आयुष मंत्रालयाने काय असा कोणता प्रस्ताव टाकलेला आहे का की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 3rd KVK असेल आणि ते फक्त डेडिकेटेडली आयुर्वेदासाठी असेल? जर असं केलं तर आपल्याला जे आयुर्वेदासाठी जे प्रोत्साहन द्यायचं आहे लोकांना किंवा आपल्या ज्या वनस्पती ज्या आहेत त्याच्याबद्दलचं नॉलेज जर गावोगावी पोहोचवायचं असेल तर अशी कुठला तरी उपक्रम भारत सरकारने राबवला पाहिजे, त्याशिवाय आपण गावोगावी पोहोचणार नाही. हा पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कनेरी मठ नावाची एक मोठी संस्था आहे. तर कनेरी मठ सारखे जर अशा संस्था जर कुठं दुसरीकडे अजून भारतामध्ये असतील तर अशा संस्थांना रिसर्चचे अधिकार देण्यात येतील, आलेले आहेत किंवा देण्यात येतील, असा काही प्रस्ताव वगैरे तुमच्याकडून गेलेला आहे का? या 2 प्रश्न मला विचारायचे होते. धन्यवाद. जरूर.
नक्की. याच्यामध्ये मी आता सांगू इच्छितो की गेले जवळजवळ 6 वर्ष आपण आयुष ग्राम नावाची एक स्कीम आहे जी राबवतोय. नॅशनल आयुष मिशन हे 2014 मध्ये आपण लॉन्च केलं आणि या नॅशनल आयुष मिशनचा एक भाग म्हणून हा आयुष ग्राम ही एक संकल्पना आहे. आणि या आयुष ग्राममध्ये ऍक्च्युली आपण जे बोलला तीच संकल्पना त्याच्यामध्ये आहे की सर्व त्या संपूर्ण त्या गावामध्ये त्यांना आपण विविध झाडांची माहिती देणार त्या गावांमध्ये. कारण काही गावं हिमालयामध्ये असेल, काही केरळमध्ये असेल, काही राजस्थानमध्ये असेल, तर त्यामुळे तिथल्या वातावरणानुसार उत्पन्न उगवणारी झाडं ही वेगळी असतील. तर तिथे उगवणारी जी झाडं आहेत तर त्याची त्यांनी लागवड करावी आणि त्याचाच त्यांनी तिथल्या आपापल्या स्वास्थ्यासाठी त्यांनी उपयोग करावा, अशी ती एक संकल्पना आपण राबवली आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. आणि सुरुवातीला आपण हे फ्लेक्झी पूल म्हणजे हे फक्त राज्यांवरती आपण सोडलं होतं की त्यांना हवं असेल तर त्यांनी घ्यावं, पण त्याच्यानंतर याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की आता आपण हे सर्व नॅशनल आयुष मध्ये आपण एक अंतर्भूत महत्वाचा भाग सांगायचा वाटतो की आता गेल्या 8 दिवसामध्ये प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी एक खूप मोठी योजना जाहीर केलेली आहे. आणि ही योजना म्हणजे त्यांनी 4,000 कोटी रुपये नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डला दिलेले आहेत. आणि याचा उद्देश असा आहे की सर्व शेतकरी जे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं की त्यांनी ज्या विविध वनौषधी आहेत त्याचं कल्टिवेशन करावं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न, कारण त्यांचं जे पारंपरिक उत्पन्न आहे ते करतीलच, त्याचबरोबर हे वनस्पती लागवड त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळेल. वनस्पती चांगल्या प्रतीचे उत्पन्न होतील, त्यामुळे त्याची औषधं चांगली बनतील. अशी ही एक खूप मोठी योजना त्याच्यामध्ये आता आपण तयार करतो आहोत. याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी 1 आठवड्यापूर्वी केली होती. दुसरा तर प्रश्न याला आपण जो एक प्रश्न विचारला अजून आहे सर. जर समजा आपण शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन करणार असेल तर त्यांना मार्केटिंग अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय अजून सतीशजी त्याचवरती यांचा प्रश्न होता, औदुंबर चव्हाणांचा प्रश्न होता आणि परशुराम पाटीलांचा प्रश्न होता. मी त्याच्यावरती येण्याच्या आधी आता मी औदुंबर चव्हाणांना बोर्डवरती येण्यासाठी विनंती करतो आणि मॅडमना प्रश्न विचारतो की हा जो आपला आयुर्वेदाचा ठेवा सतीशजींनी जो दुसरा प्रश्न विचारला होता संशोधनासंबंधी कन्हेरीचा, ते मी सांगू इच्छितो की आपण एक गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आपण इश्यू केलेलं आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपण सर्व आहेत की ज्यांना आयुर्वेदामध्ये किंवा आयुष पद्धतीमध्ये रिसर्च करायचा आहे तर त्यांना आपण तो अधिकार दिलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत की हे जे रिसर्च आहे हे शास्त्रीय पद्धतीने व्हावं, त्याच्यामध्ये एथिक्स कमिटी असावी वगैरे वगैरे ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करून त्यांनी ते रिसर्च केलं पाहिजे. परंतु हा अधिकार आपण त्यांना दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं हे सर्वजण या आयुष पद्धतीमध्ये रिसर्च करू शकतात. मी पुन्हा मॅडमकडे येतोय. त्यांना औदुंबर चव्हाण एक प्रश्न विचारणार आहेत सांस्कृतिक ठेव्याबद्दलचा, पण त्याआधी आपल्याला मला हे विचारायचं होतं की एवढं आजीबाईचा बटवा या शब्दातच आपण किती सांस्कृतिकरित्या पारंपरिकरित्या समृद्ध आहोत त्याचं उदाहरण आपण आपल्या समोर सगळ्या जगासमोर आहे. तर त्या संदर्भात औदुंबर चव्हाणांचा एक प्रश्न आहे, ते आपल्या बोर्डवरती आहेत. विचारा मॅडम. माझा हा प्रश्न आहे की जसं नेसरी सरांनी सांगितलं की योगा हा जो आहे तो आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक विरासत झालेला युनेस्को कडून, आणि जी तिबेटियन उपचार पद्धती आहे त्याला आपण सोवा रिक्पा म्हणतो, त्याचे पण भारत सरकारने प्रयत्न केलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की जी आपली प्राचीन भारतीय आयुर्वेद उपचार पद्धती आहे, तर अशा कुठल्या उपचार पद्धती आहेत की ज्याच्यासाठी भारत सरकार युनेस्कोकडे अमूर्त सांस्कृतिक विरासत म्हणून त्याचा प्रस्ताव पाठवू शकतो, ज्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा भारताची जी आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे त्याचा पूर्ण जगाला हेवा वाटेल. मला असं वाटतं की मी याचं उत्तर देतो, कारण आता आपण योगाचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि सोवा रिक्पाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण अजून कुठला प्रस्ताव सध्या पाठवलेला नाहीये. आधी हे जे प्रस्ताव आहेत हे एकदा प्रस्ताव कधीच जाऊ देत, कारण आपण म्हणाला तिबेटन मेडिसिन, परंतु मी थोडंसं त्याच्यामध्ये करेक्शन करू इच्छितो की ही सोवा रिक्पा सिस्टीम आहे तिबेटन पद्धतीने नव्हे.
सोवारिप्पा अशा करता की सोवारिप्पा ही भारतीय पद्धतीची आणि भारतीय मुळाची ही चिकित्सा पद्धती आहे आणि 7व्या शताब्दीमध्ये अष्टांग हृदय हा जो आयुर्वेदाचा ग्रंथ आहे याचं भोटी लँग्वेज मध्ये भाषांतर केलं तिथल्या राजाने आणि त्यानंतर सोवारिप्पाचा हा उदय झाला Right. आणि त्याला सोवारिप्पा म्हटलं गेलं. त्याच्यामध्ये ज्या वेळेला काळाचा एखादी सिस्टीम उत्पन्न होते त्याच्यामध्ये अन्यही सिस्टीमचा त्याच्यामध्ये एक इम्पॅक्ट होत असतो. त्यामुळे थोडासा चायनीज मेडिसिनचा थोडासा अन्य गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असू शकेल, परंतु बायांना ही भारतीय पद्धतीची आहे त्यामुळे त्याला आपण तिबेटन मेडिसिन आपण म्हणू नये अशी माझी विनंती आहे. ओके, बुद्धिस्ट आपण त्याला आपण बुद्धिस्ट मेडिसिनल सिस्टम म्हणू शकतो आपण, कारण धर्मशालामध्ये किंवा आपल्या वाराणसी पण त्याचं क्लिनिक आहे. पण नाही, माझा तेही प्रश्न मान्य करणार नाही, कारण कुठलीही सिस्टीम धर्माशी पण जुळू नये. नाही, बरोबर ठीक आहे. दोघे जणांचा त्यांना मूळ म्हणायचं की सांस्कृतिक वारसा म्हणून आपण जागतिक अगदी ठेवा म्हणून बरोबर. आपण त्याला नक्की, हे बरोबर. करणार आहोत. आणि नक्की. एक्झॅक्टली त्यासाठीच आपण सोवारिप्पाचा आपण हा भारतीय वारसा म्हणून आपण ह्याच्यामध्ये आपण अर्ज केलेला आहे युनेस्को मध्ये. इंटेंजिबल बरोबर. हेरिटेज आपण त्याला असं म्हणतो आणि बरोबर. तसंच आपण योगाचं केलेलं आहे. आणि माझा प्रश्न आयुर्वेदासाठी कुठली आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे की ज्याचा आपण प्रस्ताव पाठवू जी. शकतो? हा हो प्रश्न हो होता. नक्की. हा. मग आयुर्वेदाचं म्हणजे जे आयुर्वेद हे जे शास्त्र आहे एका म्हणजे त्याचं आपण जर एका वाक्यात जर आपण म्हटलं की त्याचं वेगळेपण काय आहे, कारण अन्य जी वैद्यक शास्त्र आहेत ती इलनेस पासून वेलनेस कडे आणतात, म्हणजे जे आजारी आहे त्यांना बरं करतात. पण आयुर्वेद शास्त्राचं जर आपण पूर्ण जीवन पद्धतीचं जे शास्त्र आहे तर ते इलनेस पासून वेलनेस आणि त्याच्याबरोबर हॅपीनेस पण देतं. अनेक जगामध्ये हॅपीनेस मिनिस्ट्री झाली, पण आयुर्वेद इज अ नॉलेज सिस्टम ऑफ हेल्दी अँड हॅपी लाईफ. त्यामुळे हे एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज जे मनाचं संतुलन करणं आणि एक चांगल्या प्रकारचं शरीर मन म्हणजे मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ हे एकत्र होलिस्टिक हेल्थ हा जो एक सर्वांगीण विचार आहे तो आयुर्वेद शास्त्राचा एक मुख्य ज्याला गाभा आहे असं म्हणू शकतो. आणि ह्याच्यातून बोला बरोबर आहे. आणि सांस्कृतिक ठेवा जर आपण म्हटलं तर आयुर्वेदाची जी एक बायो प्युरिफिकेशन म्हणजे शरीराला पूर्ण शुद्ध करणं पंचकर्म आहे, तो एक जगामध्ये कुठेच नाहीये, कुठल्या शास्त्रामध्ये कमी आहे. दुसरं म्हणजे आता जी रिज्युविनेशन आता सगळ्या जगामध्ये आपण जो सध्याच्या काळात जे व्याधिक्षमत्व इम्युनिटी वाढवायची म्हणजे आपलं होस्ट मेकॅनिझम वाढवायचं यासाठी जी रसायन चिकित्सा आहे इम्युनोमॉड्युलेशन दॅट इज अ ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू एंटायर ह्युमॅनिटी फ्रॉम द आयुर्वेद. तर ही एक आपली सांस्कृतिक विरासत आहे की ज्यामध्ये आपण रिज्युविनेशन आपण च्यवनप्राश म्हणतो. त्याची गोष्टच अशी आहे की च्यवन ऋषी जे वृद्ध झाले होते त्यांना तरुण केलं, म्हणजे हे जे रिज्युविनेशन आहे दिस रिज्युविनेशन इज अ गिफ्ट ऑफ फ्रॉम आयुर्वेद टू द एंटायर वर्ल्ड जी अन्य शास्त्रामध्ये नाहीये. कारण उत्पत्ती येस आपल्या बोर्डवरती याच डॉक्टर लीना चित्रे आणि विना जी आहेत तर त्या विना सावळेची, तर त्यांना पुन्हा त्यात एकतर पुन्हा किचन कंट्रोल करणाऱ्या 2 महिला आपल्या समोर आहेत आणि आहार शास्त्राच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे प्रश्न आहेत. तर सुरुवातीला डॉक्टर लीना प्रश्न विचारतील, त्यानंतर विनाजी विचारतील. त्यांना बोर्डवरती यायचं आहे. लीनाजी विचारा. नमस्कार सगळ्यांना. आतापर्यंत आपण खूप चांगलं डिस्कशन केलं आयुर्वेद आणि सगळ्या इम्युनिटी बुस्टिंग आणि ह्याच्यावर. पण मला एक विचारायचं आहे की जेव्हाही आपण हेल्दी राहणं म्हणतो तेव्हा आपलं रोजचं दिनचर्या आहे किंवा खाणं पिणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्याच्याबद्दल आपले आहार काय असावा, आपली दिनचर्या कशी असावी आणि हे ऋतूप्रमाणे किंवा आपल्या हवामानाच्या बदलामुळे काही ह्याच्यात चेंज करावेत का, ह्याबद्दल काही जर क्विक टिप्स तुम्ही देऊ शकलात तर. पुढे पावसाळा येतोच आहे, पुढे पावसाळा पुढच्या 3 महिन्यासाठी मी सगळ्यांना एकदम जसं लीना एकदम क्रिस्प विचारलं तिनं त्यामुळे मी क्रिस्प उत्तर देते की टीटी म्हणजे मुख्य आहार. कारण आयुर्वेदामध्ये स्वस्थ किंवा निरोगी कोण राहू शकतं तर नित्य हिताहार विहार सेवी, म्हणजे जो आहार चांगला ठेवतो तो स्वस्थ राहू शकतो. विहार चांगला आहार कसा पाहिजे TTSS म्हणजे
आपल्या चवीनुसार टेस्टी पाहिजे. आयुर्वेद किंवा होमिओपॅथी काही पथ्याचं म्हणजे मिळमिळीत असं अजिबात नाही. ते चविष्ट आपल्या चवीचं पाहिजे, पण ती म्हणजे ताजं असलं पाहिजे. कारण जे काही करू ते वन पॉट कुकिंग असू दे, पण ते ताजं करूया. दुसरं एस म्हणजे समय, म्हणजे वेळेवर असलं पाहिजे. कारण आपण जे जेवण घेतो ते वेळेवर सकाळी 8 ते रात्री 8 याच्यामध्ये असलं पाहिजे आणि सुपाच्य म्हणजे आपल्या अग्नीला पचेल असं जेवण असलं पाहिजे. 6 रसांनी युक्त रेनबो डाएट, 4ही रंग त्याच्यामध्ये असले पाहिजेत. म्हणजे 1 वाटी भाजी, 1 वाटी कोशिंबीर, 1 वाटी डाळ आणि पोळी भाजी असं चौरस नक्की असलं म्हटल्यासारखं. पाहिजे. 1 फळ नक्की घ्या. चौरस आणि 1 फळ चवीनुसार पण सीझननुसार ते असलंच पाहिजे. तुम्ही आता पावसाळ्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली, इथं गरमी जरी असली, तरी पण त्यामध्ये आहारामध्ये तुमच्या जेवणामध्ये एक जे आवळा म्हणजे नित्य वापरण्याच्या 5 गोष्टी आयुर्वेदाने सांगितलं. त्याला स्वस्थ हित म्हटलेलं आहे. त्यामध्ये आवळा, काळी मनुका, मध आणि शाळी तांदूळ आणि मूग. म्हणजे कोणीही कितीही आजारी असला तरी मूग आणि तांदूळ हे सुपाच्य आहेत. त्यामुळे हे नक्की असलं पाहिजे. जेवणामध्ये नित्य घृत क्षीराभ्यासो रसायनानां श्रेष्ठ, म्हणजे दूध आणि तूप हे रसायनामध्ये श्रेष्ठ, म्हणजे रिज्युविनेशन, इम्युनो मॉड्युलेशन मध्ये श्रेष्ठ आहे. हे नक्की असलं पाहिजे. एवढं मी प्रत्येकाला सांगेन. बाकी आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकता आणि सीझननुसार वीणाजी, आपला त्यामध्ये प्रश्न बदल विचारा. करायला. हो, म्हणजे आता हे तुम्ही जे सांगताय ते सगळं अगदी खरं आहे की दूध, तूप, दही सगळं. पण विशेषतः आजच्या धकाधकीच्या काळामध्ये असा पर्यावरणाशी समतोल राखणारी आयुर्वेदीय जीवनशैली नक्की कशी अंगीकारायची? काय करायचं नक्की? की जिथे खरोखर आम्हाला काही काही वेळेला ऑफिसमध्ये जेवायला सुद्धा वेळ नसतो किंवा बरोबर आहे. क्षेत्र जसं असेल त्याप्रमाणे, पण वेळ नसतो ही गोष्ट अतिशय सामान्य आहे. तर तिथे मग ही आयुर्वेदीय जीवनशैली कशी अंगीकारायची? त्याच्याबद्दल त्याच्या थोडंसं सांगा. विशेषतः ब्रेड वरती जगायचं की नाही जगायचं? हा, खूप चांगला प्रश्न आहे. तर मी हे नक्की सांगेन, की तुम्ही जो जीवनशैली विषयी प्रश्न विचारला, तर त्याचं एकदम सोपं उत्तर असं आहे की आपल्याला 24 तास आहेत. कितीही काम असलं तरी दिवसाचा 25वा तास मिळणार नाहीये. त्यामुळे जे 24 तासात जीवनाचं गणित बसवायचंय, तर 8 त्रिक 24 असं समजावं. म्हणजे 8 3 जा 24. म्हणजे 24 तासाचे 3 भाग करावेत. मी पहिलं एकदम सोपं छान सांगते. 8 तास कमीत कमी झोप पाहिजे. रेस्ट ही 8 तास पाहिजे आणि ती कधी पाहिजे? रात्रीचे 10 ते सकाळी 6 यानुसार 6 ते 8 तास रेस्ट पाहिजे. हे महत्वाचं, जे आपण करत नाही. दुसरे 8 तास हे आपण प्रोफेशनला, आपल्या ऑफिसला असू देत, व्यवसायाला असू दे, आणि ते सकाळी 10 ते 8 तासाची ड्युटी आहे. सकाळचे 4 तास आणि संध्याकाळचे 4 तास हे आपण आपल्या पर्सनल जीवनशैलीला असावे. त्यातला महत्वाचा घटक म्हणजे कमीत कमी अर्धा तास हे व्यायामाला दिलाच पाहिजे. मग तो व्यायाम अर्धा ते 1 तास, म्हणजे ते चालणं असू दे, एक्सरसाइज कुठल्याही प्रकारचे, जिम, पोहणं, धावणं असू दे, पण योगासन, मेडिटेशन हे नक्की असलं पाहिजे. आणि किती धकाधकीच्या जीवनात आपलं जर आउटपुट 8 तासाचं पाहिजे, तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. मसाज आठवड्यातून एकदा केला पाहिजे. म्हणजे हे एक अगदी ढोबळ मी सांगितलं. आणि तुम्ही जे जेवायला वेळच मिळत नाही, आणि आता रामदासजी म्हणाले की ब्रेडवर जगायचं का? तर त्याचं उत्तर नक्की नाही असं आहे. कारण स्वास्थ्य म्हणजे कसं आहे की मी आजारी पडले, सर्दी ताप खोकला झाला तर डॉक्टरकडे जाऊन गोळी घेऊ शकतो. पण आपलं आरोग्य आहे ही, या छोट्याशा कोरोनाने हे शिकवलं प्रत्येकाला की माझं आरोग्य ही माझी जबाबदारी आहे. हेल्थ इज इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर. त्यामुळे डाएट आणि लाईफस्टाईल हे जर तुम्ही नाही केलं तर मग कोरोना सारखे काही आपल्याला निसर्ग अद्दल घडवतो. त्यामुळे जेवायला वेळ मिळत नाही हा असं काढूच आपण म्हणू शकत नाही. देअर कॅनॉट बी एक्सक्यूज. म्हणजे 12 ते 1 ही जेवणाची वेळ आहे. ह्यावेळी जेवलंच पाहिजे. आणि म्हणून तर आपल्याला लंच ब्रेक दिलेला आहे. त्यामुळे नाश्ता, जेवण आणि हे करायलाच पाहिजे. पुढच्या टप्प्यामध्ये नेत असताना, चर्चेला पुढच्या टप्प्यामध्ये नेत असताना मी पुन्हा
आपल्या दोघांशी संवाद करतो आणि नंतर एक प्रश्न परशुराम पाटील पण विचारणार आहेत, जे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात आहे, त्याच्या संदर्भात. मॅडम, आपला एक प्रश्न विचार, मग मी मनोजींकडे जातो. विशेषतः एक ऑब्झर्वेशन झालं, जसं मैद्याचे जेवढे प्रकार आहेत त्याच्यावरती सगळ्यांचं जगणं, कसं तरी पोटात ढकलणं हा नेहमी पारंपरिक प्रयत्न चालू असतो, त्यामुळे मुलांचा पण असतो. पण आणखी एक पाहिलंय 5 स्टार संस्कृतीमध्ये की तिथे सदा सर्वकाळ सर्व प्रकारची फळं उपलब्ध असतात. म्हणजे तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर सुद्धा टरबूज दिसतो, अशा प्रकारची फळं जी 12ही महिने तिथे उपलब्ध करून देतात, ते शरीराला किती उपयुक्त असतात हो. त्याची खरंच म्हणजे सीझनल फळ अशी एक वेगळी संकल्पना आधीपासून चालत होती, पण ती आता लुप्त झाली. ती पुन्हा कशी वरती येईल? हा प्रश्न खरोखरच म्हणजे अगदी योग्य आहे. कारण जे काही आपल्याला सुपाच्य म्हणजे पचेल असंच आपण केलं पाहिजे आणि निसर्गाच्या नियमाला धरूनच आपण आपलं शरीराला पण ऍडजस्ट करायला पाहिजे. त्यामुळे 12 महिने मिळणारी फळं आणि ती कधीही, म्हणजे रात्री सुद्धा फ्रूट सॅलड आईस्क्रीम खावं हे आयुर्वेदाने नाही सांगितलेलं. जर फळं घ्यायची असेल तर ती दिवसा उजेडी म्हणजे संध्याकाळी 7च्या आधीच फळं घेतली पाहिजे, कारण जे काही थंड आहे ते सकाळीच घेतलं पाहिजे. हे एक. दुसरं म्हणजे सीझनल फळच गेली पाहिजेत. म्हणून मग जर सगळ्यांनी हापूस आंब्यासाठी च्या पेटीसाठी जर नंबर लावले तर ते योग्य आहे, कारण हा हापूस आंब्याचा सीझन आहे. त्यामुळे ते योगायोगाने आज दिल्लीमध्ये बऱ्यापैकी सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था अशीच अधिकाऱ्यांच्या एका ग्रुपने केली आहे आणि सगळे अधिकारी त्याचा लाभ घेत आहेत. मनोजजी, आपल्याला मला प्रश्न विचारायचा, फळांवरनं चालू तर आपल्या त्यातल्या त्या देशभरामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे की तिथला प्रत्येक जिल्हा एक विशिष्ट प्रकारचं फळ मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि तो संपूर्ण देशभर पुरवतो. म्हणजे केळी असेल, संत्री असेल, पेरू असतील, सर्व आंबा असेल, प्रत्येक जिल्ह्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब असेल प्रोड्यूस करतं. परंतु त्या सगळ्या प्रोडक्ट्स नुसार म्हणजे फळांचं तर आहेच आहे, आणि आता आपण जो तुम्ही म्हणताय की 4000 कोटी त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत, त्या गावांमध्ये आयुर्वेदिक वनस्पती आणि झाडांची तिथे शेती करायची, एक प्रकारे ती शेतीच म्हणायला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं चाललंय. परंतु अशा प्रकारचा प्रॉडक्ट जेव्हा तयार होतो तर त्याची आंतरराष्ट्रीय व्यापाराची काय यंत्रणा आहे या संदर्भामध्ये स्वतः कृषी विषयामध्ये तज्ज्ञ आणि विविध याच्यामध्ये कन्सल्टंट म्हणून इथे दिल्लीमध्ये काम करणारे परशुराम पाटील आपल्या बोर्डवरती आहेत. ते आपल्याला काही प्रश्न विचारतात. परशुराम पाटील. हा सर. हॅलो सर, नमस्ते. नमस्ते मॅडम. अच्छा, मला खूप बरं वाटलं तुम्ही झाडाबद्दल सांगत होता. याचं कारण असं की माझी रिसर्च फॉरेस्ट अकाउंटिंग वरती आहे. गेली 4 वर्ष मी फॉरेस्ट अकाउंटिंग वरती काम, माझं पोस्ट डॉक्टरेट रिसर्च 2016 पासून 2019 पर्यंत. मी आता जस्ट दिल्लीमध्ये येण्यापूर्वी गोखले मध्ये फॉरेस्ट अकाउंटिंग वरती रिसर्च करत होते. त्यामुळे खूप सॅटिस्फॅक्टरी वाटलं तुमचं ऐकून. मला ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असा विचारायचा आहे की जगभरामध्ये जे बायोडायव्हर्सिटी हब्स आहेत, जे की 8-9 आहेत, त्याच्यापैकी 2 आपल्यामध्ये आहेत. एक आहे वेस्टर्न घाट आणि दुसरा आहे हिमालय. पण ज्या प्रकारे आपला फॉरेस्ट रिसर्च इन टर्म्स ऑफ अकाउंटिंग किंवा इकॉनॉमिक्स व्हायला पाहिजे त्या प्रकारची होत नाही आहे. म्हणजे फॉरेस्ट इन टर्म्स ऑफ इकोलॉजिकल कॉन्ट्रीब्युशन, फॉरेस्ट इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन, फॉरेस्ट इन टर्म्स ऑफ सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येक झाडाचं स्वतःच असं काही इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन आहे. पूर्ण जगामध्ये फॉरेस्टचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कुठंच कन्सिडर करत नाही जीडीपी काउंट करताना. तुमचा प्रश्न काय नेमका? विकास आहे तो टोटली रॉंग दाखवतो. तर अशा काही प्रकारची स्टडीज किंवा अशा काय प्रकारचं काम चालू आहे का आपल्याकडे, जिथं फॉरेस्ट अकाउंटिंग ऑफ वेस्टर्न घाट असेल किंवा फॉरेस्ट अकाउंटिंग ऑफ मेडिसिनल प्लांट असेल, किंवा जोपर्यंत आपण हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्याच्या जे वेगवेगळे इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे. म्हणजे आपल्याकडे जसं की आम्ही एक प्रयोग केलेला आहे. मी प्रश्न परशुराम जी प्लीज, प्रश्न तुमचा फक्त क्रिस्प ठेवा आणि त्यांना उत्तर देऊ द्या. आता तुमचा प्रश्न लक्षात आला, त्यांचं उत्तर घेऊया आपण. हा, माझं नाही, तुमचा आवाजच गेलेला आहे, तुमचं रेंज गेली आहे. मनोजजी, आपण उत्तर द्या.
मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की त्यांनी एक जो प्रश्न विचारला की प्रत्येक झाडाचा इकॉनॉमीशी संबंध काही आहे का आणि त्या संबंधी काही काम असं काही चालू आहे का. तर नुसतं झाड असं नव्हे तर पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की भारत सरकारनं आयुर्वेदला पहिल्यांदा किंवा आयुर्वेद, युनानी सिद्ध या सर्वांना जे उद्योग म्हणजे इंडस्ट्रीज क्लासिफिकेशन म्हणून जे आहे, तर इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन मध्ये पहिल्यांदा त्यांचा अंतर्भाव केला ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत आपण आयुर्वेदाकडे किंवा सिद्धाकडे किंवा होमिओपॅथीकडे एक इंडस्ट्री आणि एक उत्पन्नाचं साधन, एक जीडीपीचं साधन म्हणून बघत नाही, तोपर्यंत याचा उत्कर्ष होणार नाही. तर हे पहिल्यांदा भारत सरकारने केलं की आयुर्वेदाचा अंतर्भाव केला आणि मग त्याच्या पुढचा भाग आला की ह्या सर्व ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत, या सर्व वनस्पतींचं एकूण जीडीपी मध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन किती. मॅडम पण त्याच्यामध्ये सांगतील कारण फॉरेस्ट संबंधित त्या डायरेक्ट निगडीत होत्या. CONNP म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलं. परंतु 19 वनस्पती आपण अशा आयडेंटिफाय केल्या की विचार हायली कन्झ्युम्ड आणि त्यांचं जे हे आहे कमर्शियल उत्पादन आपली बँडविड्थ कमी झाली आहे बहुतेक. मॅडम आपण उत्तर घ्या. मी उत्तर देते. आता जो प्रश्न विचारला तर ते फॉरेस्टच्या मेडिसिनल प्लांट्स आहेत, तर त्याचं इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय केलंय, त्याचा स्टडी काय केलाय, तर त्याचं मी उत्तर असं देते की ज्या इंडस्ट्रीला 70% हे जे रॉ मटेरियल हे फॉरेस्ट मधून येतं, कलेक्शन मधून, आणि त्यामध्ये जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, म्हणजे फॉरेस्ट मध्ये कलेक्ट होतं, ऍग्रिगेट होतं, ट्रेडर होतं आणि इंडस्ट्रीपर्यंत पोहोचतं. तर या सप्लाय चेन मॅनेजमेंटचा अशा 73 वनस्पतीच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांची हाय व्हॅल्यू म्हणजे हाय व्हॉल्यूम आणि हाय व्हॅल्यू असे मेडिसिनल प्लांट्स याचा स्टडी ऑलरेडी झालेला आहे. हे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनी केलेलं आहे आणि मी सांगू शकते की मेडिसिनल प्लांट बोर्डाच्या अंतर्गत अशा 6 ठिकाणी भारताच्या रिजनमध्ये रिजनल कम फॅसिलिटेशन सेंटर डेव्हलप झालेली आहेत आणि अशा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूशन मध्ये इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स हा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. मला वाटतं सरांची लिंक अजून पण जुळलेली नाहीये. परशुराम पाटील, आपला दुसरा काही आणखी एक प्रश्न होता त्यासोबत. हा सर, दुसरा प्रश्न असा होता की फॉरेस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट आधी नाही, फक्त आधी हे क्लिअर केलं पाहिजे की दोघे अधिकारी हे आयुष मंत्रालयाचे आणि आयुर्वेदाशी संबंधित आहेत, फॉरेस्टचे नाही आहेत. त्यामुळे आयुर्वेदाशी संबंधित जर काही प्रश्न असेल तर तो त्यांना अधिक व्यवस्थित सांगता येईल. मला असं विचारायचं आहे मॅडम की जे वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स जे आहेत फॉरेस्ट मध्ये त्याच्याशी संदर्भात तिथल्या ज्या फॉरेस्ट मध्ये राहणारे लोक आहेत त्याच्या संदर्भात काय त्यांचं स्टार्टअप सुरू करता येईल का, अशा काय प्रकारच्या काम होत आहे का आयुषमध्ये? मी एक अगदी याचं उत्तर मी नक्की देते. कारण जे ट्रायफेड म्हणून जी एक मिनिस्ट्री आहे की ते ट्रायबल्स फॉरेस्टना मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस देतं, तर ट्रायफेड साठी आणि ज्या वनौषधींचा व्यापार करता यावं, नॉन टिम्बर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे हिरडा ह्याच्या खाली गोळा करून त्याचं उत्पादन करता येईल का, तर या ट्रायफेडच्या अंतर्गत एक वनधन योजना अशी जी आहे, म्हणजे जसं आता कुणी विचारलं केव्हीके सुरू करता येईल का, तर ऍग्रिकल्चरनी जे केव्हीके केले तसं वनौषधीचे पण केव्हीके आहेत हेही मला सांगायचंय. त्याचप्रमाणे वनधन योजनेमध्ये वनौषधींसाठीचा एक मंडी करणं हे ऑलरेडी ट्रायफेड बरोबर मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि NMPBचा करार झालेला आहे आणि ते ऑलरेडी काम सुरू आहे. म्हणजे जी MSP असते म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, तर अशा एक 25 जंगलातल्या वनौषधी आहे की त्यांना ट्रायफेड्सना ट्रायबलना मिनिमम सपोर्ट प्राइस पण आपण देतो. MSP पण झालेली आहे, म्हणजे ऑलरेडी हे वनधन योजनेच्या अंतर्गत आपण घेतलेलं आहे. आपला आता संपत आलेला आहे, तर मी वाइंड अप करत असताना मी मनोज सरांना एक प्रश्न विचारतोय. सर्वजण पुन्हा बॉलवरती येतील अशी ही विनंती ऍडमिनना करतोय. मनोज सर, असा प्रश्न मला विचारणं गरजेचं आहे असं वाटतं की जे म्हणून आतापर्यंत
शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं या विषयावरती काम केलं आहे आणि करायचं आहे. आता नवीन योजनेमध्ये आयुर्वेदाच्या वनस्पतींचा जो एक मार्केट उभं राहणार आहे, तर ते मार्केट अधिक ऑर्गनाइज रित्या तयार होण्यासाठी पॉलिसी नेमकी काय बनते आहे? या संबंधी मनोज नेसरी काम आहे आणि ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की आता ह्याचं पॉलिसी बनवण्याचं काम आता चालू आहे आणि ही पॉलिसी बनवताना आता आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत याचा आपण विचार करू त्याच्यामध्ये आहे. पहिला म्हणजे ज्या वेळेला आपण शेती औषधांची प्रमोट करायची आहे त्यावेळेला त्याची सीडलिंग्स, त्याच्या बिया, त्याची रोपं ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असली पाहिजेत आणि त्यामुळे ज्या ज्या आता नर्सरीज आहेत ह्या नर्सरीजना अजून स्ट्रेंथन करणे, मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभाग आहे त्याच्या आहेत, शेतकी विभाग आहे त्यांच्या आहेत, अशा अनेक नर्सरीज आहेत, जवळजवळ 7 ते 8 हजार नर्सरीज आहेत. या सर्वांना स्ट्रेंथन करणे आणि या प्रकारे सीडलिंग्स पहिल्यांदा उत्पन्न करणे हा एक पहिला भाग आहे. दुसरा, शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देणे किंवा नक्की वनौषधी लावायच्या कशा आणि त्यांना याच्यामध्ये प्रवृत्त करणे, याच्यामध्ये हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग आहे पोस्ट हार्वेस्टिंग, जो अतिशय महत्वाचा आहे. तर पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काय की एकदा ती वनौषधी जी आहे ती काढल्यानंतर त्याची प्रत जी आहे ती तपासणे, त्याचं सर्टिफिकेशन करणे, त्याला वेअरहाऊस देणे, त्याच्यासाठी एक इंटरमिजिएट प्रोडक्ट्स तयार करणे, म्हणजे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा त्याची केवळ पावडर करणे असेल, तर हा सर्व जो भाग आहे आणि नंतर यांना बाजारपेठ मिळवून देणे. तर या पद्धतीनं आता आपलं हे काम चालू आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण विषय जो आहे त्याचा सर्वांगीण विचार करून जेणेकरून जो शेतकरी याची लागवड करेल त्याला त्याचा संपूर्णपणे मोबदला मिळेल अशी आपण ह्याच्यामध्ये आपली उपाययोजना करत आहोत. आपण हे ज्या प्रकारे माहिती सांगितली, आता सध्या सर्व बातम्यांमध्ये पूर्णपणे कोविड आणि कालचा 1 दिवसाचा वादळाचा दिवस परवा दिवशीचा संपला, तर संपूर्ण कोविडवरनं पूर्णपणे मीडिया सगळा कव्हरेज आहे. तर त्यामध्ये दृश्य स्वरूपामध्ये सर्वजण कोविड योद्धा म्हणून प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल आरोग्य खात्याचे कर्मचारी, प्रशासन यंत्रणेचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा ही सर्व दृश्य स्वरूपात प्रत्यक्षात काम करताना दिसते सगळ्यांना. परंतु पडद्याआड ज्या पद्धतीनं या पॉलिसी डिसिजनच्या संदर्भात दीर्घावधीचा असा पूर्णपणे प्लॅन तयार आहे, त्याच्यामध्ये आयुष मंत्रालय असेल, हेल्थ मिनिस्ट्री असेल, कृषी मंत्रालय असेल, कॉमर्स मंत्रालय असेल, फॉरेस्ट मंत्रालय असेल, अशा सर्व मंत्रालय सुद्धा पडद्याच्या मागे हातात हात घालून काम करतायत आणि एकूणच देशाच्या पुढच्या जीडीपी वाढवणं असेल, देशाची आरोग्य व्यवस्था असेल आणि एकूण नवीन पुढच्या पिढीला एक चांगला नवा भारत निर्माण करून देण्याच्या दिशेने असेल, सर्वजण एका हातात हात घालून काम करतायत असं या मुलाखतीतून सुस्पष्ट झालेलं आहे. विशेषतः मला याचा आनंद आहे की आपण जसे नेसरी गावचे आणि त्या गावचे एक वेगळं महत्व आहे, तसं मॅडम सातारा गावचे आहेत आणि सातारा हे जुन्या काळात महाराष्ट्रात एकमेव पहिलं सैनिकी शाळेचं स्कूल म्हणून गणलं जातं. तर जिथे त्या मातीमध्ये योद्धा गुण चिकटलेला आहे, अशा मातीतनं आपण दोघं आला आहात आणि हेच योद्धा पण कोविडच्या फाईट मध्ये उपयोगी पडताय. संपूर्ण देशाला त्या पॉलिसीमध्ये उपयोग होतोय असं सगळ्यांना उपयोग म्हणून त्याबद्दल आपण या पहिल्या राग दरबारीच्या पहिल्या उपक्रमास पाहुणे म्हणून लाभले याबद्दल राग दरबारी पेज तर्फे आपलं धन्यवाद देतो. आणि सर्व जे ऑनलाईन बघतायत, फेसबुक वरती बघतायत हा संपूर्ण कार्यक्रम, त्या सगळ्यांना हा पहिला कार्यक्रम आपण पाहिला संपूर्णपणे याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो. पुढच्या शुक्रवारी 9 वाजता असाच एका महत्वाच्या मिनिस्ट्रीच्या संदर्भामध्ये आपण कार्यक्रम ऐकणार आहात. मात्र आज बहुतेक सर्वजण जेवढे फेसबुक लाईव्ह वरती कार्यक्रम पाहत आहेत ते संपूर्ण इन्फॉर्मेशन घेण्यामध्ये इतके मग्न आहेत की त्यांच्यापैकी प्रश्न म्हणून काही समोर आले नाही, ते मला अपेक्षित होतं. म्हणूनच बोर्डवरच्या लोकांना मी सक्रिय केलं आणि त्यांना प्रश्न विचारायला सांगितले. परंतु पुढच्या वेळेस जी मिनिस्ट्री घोषित होईल त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातले आणि देशभरातले मराठी लोकांचे प्रश्न नक्की माहिती आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही तुमचे काही महत्वाचे असे प्रश्न वाटले तर ते नक्की समोरच्या पाहुण्यांना विचारले जातील. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे पाहुणे सगळेच जण बोर्डवरती आले
मी धन्यवाद देतो, प्रमुख देतो आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा 9 वाजता आपण नव्या पाहुण्यांसह अशीच माहिती ऐकण्यासाठी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहोत. रंगतरंगचे हा उपक्रम हा आता आजपासून सुरुवात आहे आणि हा उपक्रम सतत चालू असेल. ज्या अधिकाऱ्यांचं दिल्लीशी नातं आहे, ज्यांनी आपल्या काही करिअरमध्ये दिल्लीमध्ये काम केलेलं आहे आणि ज्यांनी आपल्या करिअरमध्ये काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण काम आत्मसात केलंय, ते लोकांसमोर आणणं आवश्यक, परिचय करून देणं आवश्यक आहे. असा एक म्हणून राग दरबारी हे पेज काम करत आहे आणि रंगतरंग नोकरशाहीचे हे काम करत आहे. सर्वांना धन्यवाद. आपण पुन्हा पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी रात्री 9 वाजता आपण भेटूया. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. मला हे बोलवलं आणि संधी दिली आणि राग दरबारी या कार्यक्रमाचे पहिले आम्हाला मानाचा सन्मान मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. गणेश धन्यवाद. रामकांत आपण हा जो उपक्रम सुरू केला आणि या राग दरबारी हे नाव जे दिलेलं आहे अतिशय समर्पक आहे. कारण जसे वेगळ्या हा एक मैत्री तयार होतीये. होय, धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा आपण पुढच्या शुक्रवारी रात्री 9 वाजता पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार. शुभरात्री.